नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज तारीख आहे 17 एप्रिल. तर सगळ्यात अगोदर व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण या व्हिडिओमध्ये WNS मध्ये ज्या जॉब वेकेन्सीज आहेत, जॉब ओपनिंग्स आहेत, तर त्याबद्दल माहिती देणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, आणि व्हिडिओ शेअर करत राहा. ठीक आहे. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण आता 17 ते 19 पर्यंत हा ड्राईव्ह आहे. तर या व्हिडिओमध्ये ऍडिशनल आपण इन्फॉर्मेशन काय देणार आहोत, तर याच्यामध्ये फायनान्स आणि अकाउंटिंग बद्दल हा रिक्रुटमेंट असणार आहे. WNS कंपनीमध्ये 2 दिवस ड्राईव्ह चालणार आहे. तर पॉसिबल क्वेश्चन आणि त्याचे अँसर पण आता आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. WNS कंपनी आहे बा, पुणे विमाननगर या ठिकाणी. ठीक आहे ना. आणि 17 तारीख म्हणजे 17 एप्रिल 2024 ते 19 एप्रिल 2024 असा 2 दिवस ड्राईव्ह चालणार आहे. आणि आज पहा, पुण्यामध्ये गॅलेगर कंपनीचा पण लास्ट डे आहे ड्राईव्हचा, आणि मुंबईचा जो ड्राईव्ह आहे गॅलेगर कंपनीचा तो 20 तारखेला आहे. हे पण मला सांगायचं होतं. जर तुम्ही गॅलेगरला इंटरव्ह्यूला जाणार असेल तर तिथंही जाऊ शकता. ठीक आहे. तर आज पासून ते पुढचे 2 दिवस WNSचा आहे, आणि आज लास्ट डे आहे गॅलेगर कंपनीचा. ठीक आहे. तर फायनान्स आणि अकाउंटिंग मध्ये रिक्रुटमेंट आहे. त्यांनी ऑलरेडी सांगितले, जर नोटीस पिरियड 30 दिवसाचा असेल तर ते पण चालेल. म्हणजे नॉर्मली कंपनीचा नोटीस पिरियड किती असतो, 3 महिने असतो किंवा 2 महिने असतो. तर ज्यांनी ऑलरेडी रिझाईन केलेलं आहे आणि 30 दिवस पेंडिंग आहे तर तेही चालण्यासारखं आहे. फायनान्स आणि अकाउंट मध्ये वॅकन्सीज आहेत. तर जॉब डिस्क्रिप्शन कशा प्रकारचं आहे ते सांगूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वरानन. जय श्रीराम. तर जॉब डिस्क्रिप्शन बद्दल सांगतो पहा आता या ठिकाणी. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की फायनान्स आणि अकाउंटंटसाठी आहे 17 आणि 19 एप्रिल साठी 11 ते सकाळी 2 वाजेपर्यंत. ठीक आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार आहे इंटरव्ह्यू. आणि याच्यामध्ये अकाउंट रिसिव्हेबल, कलेक्शन, जनरल लेजर पहा तुम्हाला समोर दिसतच असेल, तुमच्या समोर माहिती आलेलीच असेल. आणि ऍड्रेस आहे WNS ग्लोबल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, टावर सी, विकफिल्ड, IT सिटी इन्फो पार्क, अपोजिट नगर रोड, विमाननगर, पुणे, महाराष्ट्र. ठीक आहे. आता काय काय इन्फॉर्मेशन आहे. शुड बी कम्फर्टेबल टू वर्क फ्रॉम ऑफिस, शुड बी कम्फर्टेबल टू वर्क इन इव्हिनिंग और नाईट शिफ्ट, कॅन्डिडेट शुड हॅव गुड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, कॅन्डिडेट विथ नोटीस पिरियड अप टू 30 days विल बी प्रिपेअर्ड. ठीक आहे. महत्वाची गोष्ट अशी, WNS मध्ये पहा इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे होतात. चांगल्या प्रकारे म्हणजे इंटरव्ह्यू थोडासा म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स वगैरे ते जास्त चेक करतात, जसं त्यांनी मेन्शनच केलेलं आहे. तर कम्युनिकेशन स्किलची प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये आता हा जॉब रिक्रुटमेंट कशासाठी आहे, ठीक आहे, फायनान्स अकाउंटिंग साठी. तर हा व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण त्याचे क्वेश्चन्स शेअर करणार आहोत. म्हणजे पॉसिबल क्वेश्चन काय काय असतात. तर याच्यामध्ये पहिला जर क्वेश्चन असतो तर तो कुठल्याही म्हणजे तुम्ही नॉर्मली फायनान्स अकाउंटिंग मध्ये गेलं तर हा क्वेश्चन असणार म्हणजे असणारच आहे. तर गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग किंवा व्हॉट आर द 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. तर तुम्हाला सांगायचंय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. थर्ड आहे आणि लास्ट वन, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन्स. तर ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय किंवा इंटरव्ह्यूची तयारी करताय तर हा व्हिडिओ पाहत पाहत जावा. म्हणजे तुम्हाला काय होईल, तिथं गेल्यानंतर क्वेश्चन विचारला तर रिकॉल होत राहील. ठीक आहे ना. म्हणजे व्हिडिओ सुरू ठेवा, हेडफोन लावा, आणि गाडीवर वगैरे जाताय किंवा इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर थोड्या वेळ हे क्वेश्चन्स जे आहेत तर हे सगळे एकदा पहा, व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर रिकॉल व्हायला मदत होईल. तर पहा, अकाउंट रिसिव्हेबल काय आहे, स्टँड्स फॉर AR, stands for account receivable, which represent the money owed to the company by its customer for goods or service provided on credit. Account payable काय असतं, account payable stands AP, a short form, stands for account payable which represent the money a company owes to its supplier or creditors for goods and service received on credit. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह.
तर डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह आर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट whose value is derived from one or more underlying assets or securities. Example, stock, bonds, currency or index. The four main categories of derivatives are options, future, forwards and swaps. तर तुम्हाला अशा प्रकारे सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा क्रेडिटर अँड डेबिटर्स काय आहेत. व्हॉट आर क्रेडिटर अँड डेबिटर्स. तर क्रेडिटर्स काय आहेत. Creditors are individual business that have lent funds to another company and therefore owed money. ठीक आहे, owe money. आता debtors काय आहेत. Debtors are individual oblique companies, oblique म्हणजे individual or companies असं म्हणायचंय, that have borrowed funds from business and therefore owe money. ठीक आहे ना. तर अशा प्रकारचे हे तुम्हाला क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर पहा ऍसेट काय आहे. त्याच्यानंतर ऍसेटचे टाइप्स हे पण तुम्हाला क्वेश्चन असतो म्हणजे असतोच पहा. आणि त्याच्यानंतर गुडविल. गुडविल बद्दल माहिती घ्या. जसं मी सांगितलं ऍसेट काय. An asset is a resource with economic value that an individual, corporation or country owns or controls with the expectations that it will provide future benefit. ठीक आहे. टाइप्स तुमच्या समोरच असतील पहा. त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या. आणि गुडविल. आता गुडविल काय. गुडविल रिप्रेझेंट हे जे समोर तुमच्या माहिती दिसत असेल स्क्रीनवर तर ती एकदा व्यवस्थित पहा. कारण हे जे फायनान्स रिलेटेड 5-6 क्वेश्चन्स आहेत ना तर हे कंपल्सरी असतच पहा. तर गुडविल काय. गुडविल रिप्रेझेंट द इंटँजिबल व्हॅल्यूज ऑफ बिझनेस ऑफन अरायझिंग फ्रॉम द फॅक्टर्स सच एज स्ट्रॉंग रेप्युटेशन्स, कस्टमर्स लॉयल्टी, स्किल्ड एम्प्लॉई अँड इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. ठीक आहे. तर अशा प्रकारे गुडविल असतं पहा. आणि ऍसेटचे जसं मी सांगितलं टाइप्स. टाइप्स काय काय आहेत तर मोस्टली ते ऍसेट 2 ह्याच्या कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे. तर फर्स्ट वन काय आहे. फर्स्ट वन तुमच्या समोर असेल पहा टेंजिबल ऍसेट आणि इंटेंजिबल ऍसेट्स. त्याच्यामध्ये मग तुम्हाला त्याचे एक्झाम्पल विचारले जातात. तर एक्झाम्पल तुमच्या समोर मी दिलेलेच आहेत. हे सगळे व्यवस्थित पहा. तर WNS मध्ये इंटरव्ह्यू आहे पहा. म्हणजे आज आहे 17 एप्रिल 2024 ते 19 एप्रिल 2024. तर 2 दिवस तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. जसं तिथं कुठल्याही कंपनीला इंटरव्ह्यूला येताना जसं आता जॉब डिस्क्रिप्शन तर तुम्हाला समजले फायनान्स आणि अकाउंटच्या रिलेटेड आहे. तर याविषयी आणखी तुम्हाला जेवढी माहिती घ्यायची तेवढी प्रयत्न करा. मी तुम्हाला इंटरव्ह्यू सोबत तुम्हाला हे बेसिक किंवा पॉसिबल क्वेश्चन सांगितलेले आहेच. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ जरी पाहिला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतच राहील. दुसरे म्हणजे मी ऑलरेडी सांगितलेले इन्शुरन्सच्या रिलेटेड पण आपण क्वेश्चन आणि आन्सर पॉसिबल जे क्वेश्चन आणि आन्सर जे येणार आहेत तर ते पण सांगणारच आहेत. ठीक आहे. कारण मी स्वतःही काही दिवस इन्शुरन्स फील्डमध्ये काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे बेसिक जे आहे नॉलेज तर मला ऑलरेडी आहे. कारण त्याच्यामुळे मला हे या फायनान्स आणि अकाउंट रिलेटेड मला इन्फॉर्मेशन घ्यावा लागले. पण हे पॉसिबल क्वेश्चन असतात म्हणजे असतात. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.